चला तर बाळांनो, कशाचं चित्र दिसतंय रे? हा बरोबर, दिवाळीची आठवण आली ना? बरोबर. तर हे चित्र आहे दिवाळीमध्ये जो आपण दिवा लावतो त्याचं, बरोबर आहे का? या चित्राचं नाव आहे दिवा. दिवा, दिवा. तर हा दी असेल तर हा काय होईल रे बाळांनो? बरोबर, हा झाला की. खी, गी, घी. आणि हा वाङ्मय मधला ग आहे बरं का. बरेच मुलं फसतात आणि ह्याला डी म्हणतात किंवा ड म्हणतात. तर हा वाङ्मय मधला ग आहे, त्याला वाचूया आपण गी. ची, छी, जी, झी, नी, टी, ठी, डी, ढी, णी, ती, थी, दी, धी, नी, पी, फी, बी, भी, मी, ई, री, ली, वी, शी, शी, सी, ही, ळी, क्षी, नी. अशा प्रकारे आपण चित्र पाहायचंय, चित्रावरून त्याचं नाव पाहायचंय आणि त्या नावाच्या अक्षरांवरून आपल्याला वेगवेगळ्या अक्षरांच्या मात्रा वाचायच्या आहेत. ज्या वेळेला आपल्याला एखादी मात्रा याला काय म्हणायचं असं आठवलं नाही की लगेच आपण चित्राकडे जाऊयात, चित्रावरून त्याचं नाव वाचूयात आणि बरोबर ती मात्रा ओळखून त्याप्रमाणे इतर अक्षरांच्या मात्रा देखील वाचूयात.